नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणत धडक कारवाई केली आहे। भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माता मंदिराच्या जवळून चोरीला गेलेली 60,000 रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा दुचाकी जप्त करत पोलिसांनी जरीपटका परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली। घटनेनुसार 17 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजताच्या दरम्यान वाठोडा लेआउट येथील रहिवासी फिर्यादी बंटी प्रभाकर मेश्राम यांनी आपली होंडा ॲक्टिवा दुचाकी भांडेवाडी वस्तीतील माता मंदिराच्या जवळ लॉक करून पार्क केली होती। काही वेळाने अज्ञात इसमाने ती गाडी चोरून नेली होती। भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी हर्षल उर्फ हर्षू मुकेश तभाने याला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही वाहन चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेली 60,000 रुपयांची ॲक्टिवा जप्त केली असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भांडेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उप-आयुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे।